सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपण रिसेंटलीच एक टॉपिक सुरू केलाय, रे ऑप्टिक्स. रे ऑप्टिक्स मध्ये मित्रांनो आपण थोड्याशा कन्सेप्ट शिकलेलो आहोत. कोणत्या सांगा? रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन सरफेस, बरोबर. रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर किंवा प्लेन सरफेस, प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस कडून होणारं जे रिफ्लेक्शन आहे ते आपण स्टडी करतोय. ओके, ह्याच्यामध्ये आपण डेव्हिएशन फाइंड आउट केलेला आहे. डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय सांगा? समजा ही प्लेन मिरर आहे, ही काय रे? प्लेन मिरर. रिफ्लेक्शन कुणाकडून होतं? मिरर कडून होतं. मिररचे दोन टाइप्स असतात, एक प्लेन मिरर आणि दुसरे आहे स्फेरिकल मिरर. पुढे जाऊन आपण अजून स्टडी करणार आहोत. स्फेरिकल मिररचे सुद्धा दोन टाइप्स असतात, कोणकोणते? कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. परंतु आता आपण स्टडी करतोय रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर, बरोबर. मग रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिररच्या केसमध्ये आपण ही एक प्लेन मिरर घेतलेली आहे. हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. ओके, ही डॉटेड लाईन रिप्रेझेंट करते की ही मिरर आहे आणि ह्या मिररवरती एक रे ऑफ लाईट आपण इन्सिडेंट केला. जर समजा मिरर नसती तर हा रे ऑफ लाईट असा सरळ गेला असता. ओके, समजताय? परंतु ह्या पॉइंटला तो काय झाला? कशावरती पडला? मिररवरती. ज्या पॉइंटला मिररवरती पडतोय त्या पॉइंट आपण काय ड्रॉ करतो? नॉर्मल. नॉर्मल हा काय असतो? परपेंडिक्युलर असतो कुणाला? मिररला ड्रॉ केलेला. ओके, आणि जो इन्सिडेंट रे आलेला रे आहे त्या इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, आणि हा जो रे ऑफ लाईट येतो ह्या मिररवरती पडतो आणि इकडे असा निघून जातो, बरोबर. हा जो इन्सिडेंट रे असेल तर हा कसला असणार सांगा? रिफ्लेक्टेड रे. आणि हा रिफ्लेक्टेड रे ने सुद्धा नॉर्मलशी केलेला अँगल काय असतो? आर असतो आपण. आणि अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ कसा असतो? रिफ्लेक्शन. परत एकदा फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय सांगा? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. ओके, मग आता हा जो अँगल आहे, बरोबर, तो ऍक्च्युअली रे ऑफ लाईट कसा जायला निघाला होता आणि गेला कसा? बघा, तो कसा जाणार होता? जर मिरर नसती तर असा गेला असता, परंतु मिरर असल्यामुळे असा गेला. मग हा जो रे अँगल आहे इन बिटवीन दिस टू डायरेक्शन त्याला आपण काय म्हणतो? डेव्हिएशन, बरोबर. अँगल ऑफ डेव्हिएशन. आणि अँगल ऑफ डेव्हिएशनचा आपण फॉर्म्युला कसा फाइंड आउट कराय? 180 मायनस 2 टाइम्स ऑफ आय. 180 मायनस 2 टाइम्स ऑफ आय. जर आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स माहित असेल तर आपण किती अँगलने तो रे ऑफ लाईट काय होईल रे? डेव्हिएट होईल, हे आपण स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे डेल्टा वर्सेस अँगल ऑफ इन्सिडन्स ह्याच्यामधला ग्राफ सुद्धा आपण बघितला, बरोबर. ह्याच्यामध्ये ग्राफ जो होता तो कसा येत होता? असा येत होता. त्याचा स्लोप जो आहे तो कसा येत होता? निगेटिव्ह स्लोप येत होता. ओके, आता ह्या फॉर्म्युला नंतर ह्याच्यावरती आपण प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले होते. जर तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स दिला 30 तर तुम्ही अँगल ऑफ डेव्हिएशन इझिली फाइंड आउट करू शकता. म्हणजे आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स माहित असणं गरजेचं आहे. तेव्हा आपण एखाद्या रिफ्लेक्टिंग सरफेस कडून होणारं डेव्हिएशन जे आहे रे ऑफ लाईटचं ते इझिली फाइंड आउट करू शकतो. काय माहित असणं गरजेचं आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन कसे असतात? सेम असतात. आता नेक्स्ट बघायचं आहे, जर दोन मिरर, बघा, डेव्हिएशन, टोटल डेव्हिएशन वेन टू मिरर्स. आतापर्यंत एकच मिरर कडून होणारं डेव्हिएशन आपण बघितलं होतं, बरोबर. एकच मिरर घेतली होती. फॉर्म्युला काय सांगा? 180 मायनस 2 आहे, बरोबर. म्हणजेच डेव्हिएशन फ्रॉम सिंगल मिरर इज इक्वल टू काय? 180 मायनस 2 आहे. दिस इज द फॉर्म्युला. तुमच्या डायरीमध्ये यायला पाहिजे. परंतु समजा दोन मिरर असतील, बरोबर, 2 मिरर्स, आणि त्या कशा असतील सांगा? इन्क्लाइन्ड असतील. इन्क्लाइन्ड ह्याचा अर्थ बघा. इन्क्लाइन्ड म्हणजे समजा ही एक मिरर आहे, बरोबर. ही एक मिरर घेतली मी, लक्षात येते का? बघा, आणि ही दुसरी एक मिरर घेतली, बरोबर. समजतंय? आता ही मिरर M1 आहे आणि ही मिरर M2 झाली. ओके, आता ह्या दोन्हीही मिरर एकमेकींशी काहीतरी अँगल बनवून ठेवलेले आहेत, बरोबर. म्हणजेच काय ते इन्क्लाइन्ड आहेत. इन्क्लाइन्ड विथ इच अदर. इन्क्लाइन्ड विथ इच अदर. काय डाऊट आहे का? बघा, इन्क्लाइन्ड विथ इच अदर. समजतंय? ठीक आहे. जर दोन मिरर एकमेकींशी इन्क्लाइन्ड असतील, एकमेकींशी काहीतरी अँगल बनवत असतील, फॉर एक्झाम्पल इथं काहीतरी दिलाय, समजा तुम्हाला 30 डिग्री अँगल बनवलाय. समजा ह्या केसमध्ये तुम्हाला दिलाय ही एक मिरर आहे, ही एक मिरर आहे. ह्या केसमध्ये सांगितलं तुम्हाला कशा तरी ह्या दोन मिरर एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत. मग दोन मिरर जर इन्क्लाइन्ड असतील तर टोटल डेव्हिएशन जे आहे, बघा, ही मिरर सुद्धा एखाद्या रे ऑफ लाईटचं डेव्हिएशन करू शकते आणि ही मिरर सुद्धा एखाद्या रे ऑफ लाईटचं डेव्हिएशन फॉर्म करू शकते. ओके, मग टोटल डेव्हिएशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. जर दोन मिरर कसे असतील रे? एकमेकांशी अँगल बनवत असतील. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल डेव्हिएशन. हा शब्द बघा, टोटल डेव्हिएशन. टोटल मी का म्हणतोय? इंडिव्हिज्युअल मिरर कडून, एका मिरर कडून होणारं डेव्हिएशन. फॉर्म्युला काय? 180 मायनस 2 आहे, बरोबर. परंतु दोन मिरर
एकमेकांशी अँगल बनवत असतील, मग किती अँगल बनवतील? 10, 20, 30, 40, 50, 90 पर्यंत, बरोबर. जर एकमेकांशी दोन मिरर अँगल बनवत असतील तर त्या दोन्हीही मिरर एखाद्या रे ऑफ लाईटचं काय करणार आहेत? डेव्हिएशन करणार आहेत. समजतंय? मग आता विचार करूया. समजा ही एक मिरर मी घेतली, ही एक मिरर घेतली, मिरर M1 नाव दिलं हिला. एक छानशी मिरर आहे, मिरर काय दिलं? M1. ओके. आणि तिला परपेंडिक्युलर ही एक दुसरी मिरर घेतली, तिला आपण नाव देऊया मिरर M2. चालेल? समजतंय? आता ह्या ज्या दोन मिरर आहेत, ह्या दोन मिरर एकमेकींना राईट अँगल करून आहेत, बरोबर. म्हणजे ह्या दोन्ही मिररच्या मधला अँगल किती आहे सांगा? 90 डिग्री आहे. समजतंय? आता ह्या मिररवरती समजा एखाद्या ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एका मिररवरती रे ऑफ लाईट मी सोडला. समजा इकडून असा एक रे ऑफ लाईट सोडला, दिसतोय बघा, हा एक रे ऑफ लाईट आलाय. समजते? हा जो आहे इन्सिडेंट रे ऑफ लाईट विच इज इन्सिडेंट ऑन फर्स्ट मिरर, मिरर M1. ठीक. आता ज्या पॉइंटला पडतोय, आता हा जो रे ऑफ लाईट आलाय, हा रे ऑफ लाईट समजा 30 डिग्री अँगल बनवून आलाय. किती आलाय? 30 डिग्री अँगल बनवून रे ऑफ लाईट आलेला आहे. समजते? हा मी काय टाकला रे? नॉर्मल टाकला. हा काय टाकला रे बाळांनो? नॉर्मल टाकला, बरोबर. अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे सांगा? 30 डिग्री आहे. असा प्रश्न आहे की एखादा दोन प्लेन मिरर आहेत, दोन कसले मिरर आहेत? प्लेन मिरर आहेत, आणि दोन्ही हे एकमेकींशी कशा आहेत? 90 डिग्री करून ठेवलेले आहेत, बरोबर. समजा तुमचे इमॅजिन करा, तुम्ही ज्या रूम मध्ये बसलाय त्या भिंतीवरती समजा ह्या भिंतीवरती एक मिरर आहे आणि समोरच्या अशा दुसऱ्या भिंतीवरती एक मिरर आहे. दोन्ही भिंती एकमेकीने कशा असतात? परपेंडिक्युलर असतात, बरोबर. ह्या भिंतीवरती एक मिरर फिक्स केली आणि दुसऱ्या भिंतीवरती एक मिरर फिक्स केली, किंवा रूफच्या भिंतीवरती एक मिरर फिक्स केली, बरोबर. ह्या केसमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला, टोटल डेव्हिएशन किती होईल जर इन्सिडेंट रे हा मिरर M1 वरती 30 डिग्रीने आपण टाकतोय? समजतंय? प्रॉब्लेम मध्ये काय काय गिवन आहे बघा. प्रॉब्लेम मध्ये दोन गोष्टी दिलेल्या असणार आहेत तुम्हाला. अँगल बिटवीन टू मिरर्स, अँगल बिटवीन टू मिरर्स इथे किती आहे सांगा? 90 आहे. आणि अँगल ऑफ इन्सिडन्स ऑन वन मिरर, कुठल्याही दोन्हीपैकी एका मिररवरती अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला असणार. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी म्हणजे इथं तुम्हाला सांगितलंय हा इन्सिडेंट रे, हा रे ऑफ लाईट मिरर M1 कडे असा तिरका 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 यायला लागला, ऑब्लिकली यायला लागलाय, आणि किती अँगल बनवून येतोय? नॉर्मलशी 30 डिग्रीने येतोय. तर ह्या रे ऑफ लाईटचं टोटल डेव्हिएशन फाइंड आउट करा. फाइंड डेल्टा नेट. डेल्टा नेटला आपण काय म्हणूया? टोटल डेव्हिएशन. काय डाऊट आहे का बघा? ठीक आहे. आता ही डायग्राम जी आहे ती कशी कंप्लीट करतो बघा. हा रे ऑफ लाईट आला, असा आला 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 आला. समजा ही मिरर M1 नसती तर तो कसा गेला असता? सरळ गेला असता, बरोबर. काय डाऊट आहे का? परंतु मिरर M1 असल्यामुळे तो कसा जाईल रे? रिफ्लेक्ट होऊन इकडे जाईल. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ कसा असतो? रिफ्लेक्शन. हा 30 असेल तर हा काय असणार सांगा? 30 डिग्री. समजतंय? मग हे काय झालं रे? इथं रिफ्लेक्शन झालेलं आहे ह्या पॉइंटला, बरोबर. हा रे ऑफ लाईट जो आहे, हा रे ऑफ लाईट मिरर M1 वरती आला, टप्पा पडला आणि इकडे गेला. समजतंय? किती अँगल नाही गेला? 30, कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो. समजतंय? मग इकडे गेला. समजा मिरर नसती तर तो मग असा गेला असता, बरोबर. म्हणजेच इथं काय झालंय? त्या रे ऑफ लाईटचं डेव्हिएशन झालेलं आहे. काय झालेलं आहे? डेव्हिएशन झालेलं आहे. रे ऑफ लाईट मूळ मार्गापासून भरकटला. समजतंय? मग डेव्हिएशन किती झालेलं आहे? तो असा जायला निघाला होता परंतु असा गेला. म्हणजे हे काय झालेलं मित्रांनो? टोटल डेव्हिएशन झालं. ओके. हे डेव्हिएशन कुणाकडून झालं? मिरर M1 कडून झालं. ते आपण फाइंड आउट करूया. चला लेट करूया आपण. डेल्टा 1 इज इक्वल टू डेव्हिएशन फ्रॉम फर्स्ट मिरर M1. फर्स्ट मिरर M1. चालेल. डेल्टा 1 इज इक्वल टू डेव्हिएशन फ्रॉम फर्स्ट मिरर M1. डेल्टा 1 आपण फाइंड आउट करू शकतो का? येस. डेल्टाचा फॉर्म्युला बेसिक काय सांगा? फक्त एक एक मिररचा विचार करायचा आपल्याला. आता एकच मिरर आहे. आपण रे ऑफ लाईट आला कशावरती? मिरर M1 वरती. हा जो फॉर्म्युला आपला 180 मायनस 2i चा, हा फॉर्म्युला ह्या मिररसाठी अप्लाय करा. ह्या मिररला विचारूया. तुझ्या बघा, ह्या मिररला विचारतोय तुझ्यासाठी अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? तुझ्यावरती येत असताना रेने केलेला 30. म्हणजे ह्या मिररसाठी अँगल ऑफ इन्सिडन्स झाला 30. मग डेव्हिएशन किती करणार आहेस तू? डेल्टा 1 इज इक्वल टू 180 मायनस, म्हणजे डेल्टा 1 ह्या मिरर कडून झालेलं डेव्हिएशन 180 मायनस 2 इंटू त्या मिरर वरती येताना किती अँगल ऑफ इन्सिडन्स होता? 30. म्हणजेच किती येणार सांगा? 180 मायनस 60 इज इक्वल टू 120 डिग्री.
120 डिग्री. म्हणजेच रे ऑफ लाईट असा जाणार होता परंतु असा वळला. बरोबर. ऍक्च्युली त्याची जाण्याची डायरेक्शन अशी होती परंतु डेव्हिएशन होऊन असं झालं. मग कसा झाला रे तो? इथून इकडे गेला. बरोबर. म्हणजे क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज झाला. कसं झालं सांगा? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज माहित आहे तुम्हाला. हे घड्याळ असतं. बरोबर. हा घड्याळाचा सेंटर आहे आणि घड्याळाचे काटे 1 2 3 4 घड्याळाचे काटे ज्या दिशेत फिरतात. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? कसला सेन्स रे? क्लॉकवाईज सेन्स. आणि घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेत जर फिरलं तर अँटी क्लॉकवाईज. आता रे ऑफ लाईट असा होता. बरोबर. असं जाणार होता परंतु फिरला कसा? असा फिरला. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरला. म्हणून आपण काय दिलं? क्लॉकवाईज डेव्हिएशन झालेलं आहे. कोणत्या मिरर कडून? मिरर M1 कडून. ओके. किती झालं? 120 डिग्री झालेलं आहे. ठीक आहे. आता झालं मिरर M1 चं काम संपलं. आता रे ऑफ लाईट काय झालं रे? ह्या पॉइंटला रिफ्लेक्ट होऊन आता इकडे वर 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 निघालेला आहे. बरोबर. असा 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 निघालेला. ह्या पॉइंटला येऊन कशावरती पडला? परत तो सेकंड मिरर M2 वरती पडला. कुणावरती पडला? मिरर M2 वरती. आता ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट येतोय त्या पॉइंटला काय करायचं रे? पटकन मिररला परपेंडिक्युलर टाकायचा आणि आपण त्याला काय म्हणतो? नॉर्मल. ओके. आता हा काय झाला रे? नॉर्मल झाला. समजलं? ह्या मिररसाठी M2 साठी. आता हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स आपल्याला काय करायचा आहे? फाइंड आउट करायचा आहे. समजते? आता विचार करूया. हा अँगल ऑफ इन्सिडन्स फाइंड आउट करूया. हा 30 आहे मित्रांनो. हा पण 30 आहे. टोटल बघा. परत व्यवस्थित बघा. हा जो आहे हा अँगल दिसतोय. हा किती आहे सांगा? हा 90 असतो. बघा. नॉर्मल आणि मिरर. मिरर आणि नॉर्मल ह्याच्यामधला अँगल किती असतो? 90 आहे. बरोबर. नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू मिरर. त्याच्यापैकी हा 30 आहे. मग हा किती असणार सांगा? 60 असणार. अगदी बरोबर. कसं असणार सांगा? 60. आता हा 90 आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते? 180 असते. हा त्रिकोण दिसतोय का बघा तुम्हाला? हा दिसला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक 90 आहे एक 60 आहे. तर राहिलेलं किती असणार मग सांगा बघू? राहिलेलं किती असणार? 30 असणार. हा किती असणार? 30 असणार. समजतंय? आता दुसरी केस बघा. हा 30 मिळाला तर हा किती असणार? 60 असणार. किंवा दुसरं अल्टरनेट मेथड बघा. हे बघा. हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट आहेत का बघा? हा अँगल आणि हा अँगल बरोबर अल्टरनेट आहे. म्हटल्यानंतर हा 60 आहे तर हा पण काय होणार? 60 होणार. कसं फाइंड आउट केलं बघा? दोन वेगवेगळ्या मेथड आहेत. अल्टरनेट अँगलने लावला किंवा हा 60 आहे हा 90 आहे तर हा 30 असणार. हा 30 आहे टोटल हा 90 आहे तर हा 30 गेला मग राहिला किती? 60 राहिला. बरोबर. मग आता हा रे ऑफ लाईट आहे जो मिरर M2 कडे येतोय तो किती अँगल बनवतोय? 60 डिग्री. ओके. आता तेवढ्याच अँगलने काय होईल रे तो सांगा? तेवढ्याच अँगलने रिटर्न जाईल. समजतंय? तेवढ्याच अँगलने काय होईल रे? रिफ्लेक्ट होऊन रिटर्न जाईल. म्हणजेच हा सुद्धा अँगल 60 डिग्री आहे. समजतंय? मग आता डेल्टा 2 म्हणजे इथं एका मिररने डेव्हिएशन केलेलं नाही तर दोन्ही मिरर. बघा हा जो रे ऑफ लाईट आहे जो मिरर M2 वरती येतोय तो मिरर M2 नसते तर कसा गेला असता? असा गेला असता की नाही सांगा? परंतु मिरर M2 असल्यामुळे तो असा गेला. म्हणजे एवढं डेव्हिएशन कुणाकडून झालंय रे? मिरर M2 कडून झालेलं आहे. ते आपण लेट केलं डेल्टा 2 डेव्हिएशन फ्रॉम सेकंड मिरर M2. ठीक आहे. मग डेल्टा 2 इज इक्वल टू हा फॉर्म्युला अप्लाय करा मिरर M2 साठी. मिरर M2 ला विचारा तुझ्याकडे इन्सिडेंट रे कोणता आहे? सर हा जो रे ऑफ लाईट आहे तो माझ्याकडे येतोय तो होणार इन्सिडेंट. नॉर्मल कोण आहे? हा जो डॉटेड दाखवलाय तो. मग आता इन्सिडेंट रेने नॉर्मलशी किती अँगल केलाय? 60. मग डेव्हिएशन किती करणार? सर फॉर्म्युला दिलाय तुम्हाला व्हॅल्यू टाका ना आन्सर काढा. 180 मायनस 2 अँगल ऑफ इन्सिडेंट सांगा सेकंड मिरर साठी किती? 60. आलं लक्षात? म्हणजे हा जो फॉर्म्युला मी मिरर M1 साठी वापरला मिरर M2 साठी वापरला. समजते? फक्त फॉर्म्युला वापरत असताना मिरर M1 साठीच अँगल ऑफ इन्सिडन्स टाका. मिरर M2 साठी फॉर्म्युला वापरत असताना मिरर M2 वरती अँगल ऑफ इन्सिडन्स जेवढा आहे तेवढाच टाका. इथं मिरर M2 साठी 60 180 मायनस 2 टाइम्स 60 120 इज इक्वल टू टोटल किती होणार सांगा? 60 डिग्री. आता सांगा क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? जर मिरर M2 नसती तर तो रे ऑफ लाईट असा गेला असता. परंतु मिरर M2 मुळे तो असा फिरला म्हणजे क्लॉकवाईज झाला. घड्याळाच्या काट्याच्या दिशेतच फिरला. बरोबर. म्हणजे हे सुद्धा कसं झालं रे? क्लॉकवाईज झालेलं आहे. समजलं? म्हणजे इथं रे ऑफ लाईटचं डबल डेव्हिएशन झालेलं आहे. बरोबर. असा रे ऑफ लाईट आला इथं पहिल्यांदा मिरर M1 वरती आपटला इकडे गेला. परत मिरर M2 वरती आपटला इकडे गेला. म्हणजे 2 टाइम्स डेव्हिएशन झालेलं आहे त्या रे ऑफ लाईटचं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल डेव्हिएशन. इंडिव्हिज्युअल डेव्हिएशन नाही फाइंड आउट करायचं. नाव बघा काय करायचं आहे? नाव टोटल डेव्हिएशन. टोटल डेव्हिएशन साठी काय करणार आहे? टोटल डेव्हिएशन साठी
इंडिव्हिज्युअल डेव्हिएशनची काय घेणार, ऍडिशन घेणार. ह्याच्यामुळे झालेलं डेव्हिएशन प्लस ह्याच्यामुळे झालेलं डेव्हिएशन, मिरर M1 मुळे झालेलं डेव्हिएशन प्लस मिरर M2 मुळे झालेलं डेव्हिएशन. मग डेल्टा नेट इज इक्वल टू, लक्षात घ्या प्रोसेस कशी आहे, डेल्टा 1 प्लस डेल्टा 2. ओके, सांगा डेल्टा 1 किती आहे 120 प्लस डेल्टा 2 किती आहे 60 आहे. मग किती होणार सांगा 180 डिग्री. मग डेव्हिएशन किती होत आहे 180 डिग्री. मला सांगा रे डेव्हिएशन जेव्हा 180 डिग्री होतं तेव्हा काय होतं रे सांगा, हा रे ऑफ लाईट काय होतो फिरून यू टर्न मारून पाठीमागे येतो. ओके, नाही तर तसंच झालंय का बघा, हा रे ऑफ लाईट असा आला 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 आणि यू टर्न मारून पाठीमागे गेला. लक्षात येते, म्हणजेच रे ऑफ लाईटने काय केलं तर त्याची डायरेक्शन काय केली, रिव्हर्स केली. बरोबर, तो असा गेला आणि यू टर्न मारून परत असा आला. समजतंय, म्हणजेच ह्या केसमध्ये डेव्हिएशन किती झालं 180 डिग्री झालं. आता ह्या डायग्रामकडे बघून सांगा, हा जो इन्सिडेंट रे याला काय म्हणायचं इन्सिडेंट रे, इन्सिडेंट रे. आणि हा जो आहे त्याला म्हणायचं इमर्जंट रे, बाहेर पडलेला रे. ओके, इमर्जंट रे. आता मला सांगा इन्सिडेंट रे इमर्जंट रे एकमेकांना कसे असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. म्हणून तरी त्या दोघांच्या मधला अँगल किती असणार आहे 180. म्हणजे असा रे ऑफ लाईट असा जाणार होता पण पूर्ण टोटली फिरला आणि असा गेला. समजतं, मग किती डेव्हिएशन झालं 180. म्हणून असं लिहू शकतो आपण इन्सिडेंट रे अँड इमर्जंट रे, इमर्जंट म्हणजे नंतर रिफ्लेक्टेड, नंतर इमर्जंट रिफ्लेक्टेड रे आर कसे आहेत रे, पॅरलल आहेत का, पॅरलल आहेत, परंतु त्यांच्या डायरेक्शन सेम आहेत का. इन्सिडेंट रे पण खाली निघालाय, हा जो रिफ्लेक्टेड रे तो सुद्धा खाली निघालाय का, नाही, दोन अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. म्हणून त्यांना काय म्हणायचं अँटी पॅरलल. असं म्हणायचं अँटी पॅरलल. लक्षात घ्या, म्हणजे समजा ह्या दोन लाईन आहेत, हे जर दोन्ही रे असे जात असते तर ते पॅरलल, आणि जर एक रे ऑफ लाईट असा जातोय आणि एक रे ऑफ लाईट वर जातोय तर ते कसे झाले अँटी पॅरलल झाले. ओके, काय डाऊट आहे, काय केलं बघा आपण, जेव्हा दोन मिरर एकमेकींना अँगल बनवत असतील तर टोटल डेव्हिएशन कसं फाइंड आउट करायचं, तर पहिल्यांदा मिरर M1 कडून होणारं डेव्हिएशन शोधायचं, फॉर्म्युला वापरून 180 - 2 व्हायचं. त्याच्यानंतर मिरर M2 कडून होणारं डेव्हिएशन फाइंड आउट करायचं, फॉर्म्युला वापरून 180 - 2 आहे. तुम्हाला काय दिलेलं असणार, तर तुम्हाला कुठल्या तरी एका मिररवरती येत असताना अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला असणार. हा मग ह्या मिररसाठीच वापरायचा, हा अँगल ऑफ इन्सिडन्स ह्या मिररसाठी वापरायचा नाही. त्याच्यासाठी तुम्ही जॉमेट्री वापरून तो अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर सेकंड मिरर शोधायचा आणि मग सेकंड मिररसाठी हा फॉर्म्युला वापरायचा. मग दोन वेगवेगळे डेव्हिएशन निघाले की त्यांची काय घ्यायची रे, ऍडिशन घ्यायची. सिंपल आहे की नाही सांगा. अजून एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला, ठीक आहे. सेम एक्झाम्पल देतो, फक्त थोडेशा मिरर एकमेकींना वेगळा अँगल करता देतो. बघा, समजा ही एक मिरर आहे आणि ही एक मिरर आहे. दोन मिररच्या मधला अँगल 60 डिग्री आहे. ओके, आणि ह्या मिरर M1 वरती हा जो रे ऑफ लाईट आहे, हा रे ऑफ लाईट 30 डिग्रीने आलाय. किती डिग्रीने आलाय 30 डिग्रीने आलाय. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, डेल्टा नेट म्हणजे टोटल डेव्हिएशन फाइंड आउट करायचं आहे. सुरू करा तुम्ही, बघा जमतंय का तुम्हाला. नेट डेव्हिएशन डेल्टा नेट फाइंड आउट करायचा आहे. ओके, मिरर M1 मिरर M2 ट्राय करायचं आहे सगळ्यांनी. एक गोष्ट कोणती लक्षात आली तुमच्या, जेव्हा दोन मिरर एकमेकींना परपेंडिक्युलर असतील तर इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे कसे असणार आहेत, अँटी पॅरलल असणार. स्टेटमेंट लिहून ठेवायचं आहे. जर दोन मिरर्स, दोन प्लेन मिरर्स एकमेकींना परपेंडिक्युलर असतील तर इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे दोन्ही एकमेकांशी अँटी पॅरलल असतात. समजलं, आणि डेव्हिएशन टोटल होणार ती 180 असतं. आता इथं तुम्हाला दोन मिरर दिलेत, त्यांचा एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत असं नाही सांगितलं. त्यांनी अँगल दिला दोन्ही मिररच्या मधला 60 डिग्री आणि रे ऑफ लाईट मिरर M1 वरती आलाय बाय मेकिंग अन अँगल 30 डिग्री. सेम प्रोसिजर अप्लाय करायचे, डेल्टा नेट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, बघा ट्राय करा. बरेच विद्यार्थ्यांनी ट्राय पण केला असेल. हा दिसतंय मला ट्राय करतात. बाकीचे विद्यार्थी काय करतात बघा, काही विद्यार्थी ट्राय करतात. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया.
काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा मिरर M1 कडून होणारं डेव्हिएशन. फॉर्म्युला कुठला वापरणार आपण, डेल्टा इज इक्वल टू 180 मायनस 2i. हा फॉर्म्युला कशाला, मिरर M1 साठी वापरा. डेल्टा 1 इज इक्वल टू डेव्हिएशन फ्रॉम फर्स्ट मिरर 180 मायनस 2i बरोबर. 180 मायनस 2 टाइम्स अँगल ऑफ इन्सिडन्स किती, मिरर M1 साठी 30 डिग्री इज इक्वल टू 180 मायनस 60 इज इक्वल टू 120 डिग्री. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज हा असा गेला असता, परंतु तो रे ऑफ लाईट असा जाईल बरोबर, बाय मेकिंग अँगल 30 डिग्रीज. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा 30 तर हा पण 30 बरोबर. म्हणजे असा जाणार होता परंतु फिरला आणि असा गेला, म्हणजे क्लॉकवाईज झाला. ठीक. त्याच्यानंतर आता बघा, इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं, इथं नॉर्मल टाकायचं. नॉर्मल आता बघा, प्रत्येक वेळी नॉर्मल असा पॅरलल टू फर्स्ट मिरर येईल असं नाही. आता हा जो मिरर M2 ला परपेंडिक्युलर टाकला बघा, हा काय झाला रे, नॉर्मल झाला. हा काय झाला रे, नॉर्मल झालेला आहे. ओके. आता हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा, मिरर M2 वरती अँगल ऑफ इन्सिडन्स फाइंड आउट करायचं. काय करायचं, हा 30 आहे बरोबर, मग हा किती असणार सांगा, हा टोटल 90 आहे. हा किती आहे, टोटल 90. त्याच्यापैकी हा 30 गेला, मग हा किती असणार, 60 असणार. ओके. बर, त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते. हा त्रिकोण दिसतोय बघा, हा ट्रायंगल दिसतोय सगळ्यांना, त्यातला हा 60 गेला, हा 60 गेला, मग हा पण किती असणार, 60 असणार बरोबर. आता हा नॉर्मल आणि ही मिरर, हा टोटल अँगल किती असणार, 90 डिग्री. ओके. 90 डिग्री मध्ये हा 60 गेला, मग राहिला किती, 30 डिग्री. समजतंय. मग अँगल ऑफ इन्सिडन्स 30 झाला तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती असणार, 30 डिग्रीच असणार. समजलं. मग डेव्हिएशन फ्रॉम फर्स्ट मिरर किती आलं होतं, 120 डिग्री आलं होतं. आता डेव्हिएशन फ्रॉम सेकंड मिरर फाइंड आउट करूया आपण. काय फॉर्म्युला, 180 मायनस 2i इज इक्वल टू 180 मायनस 2 टाइम्स. आता सेकंड मिरर वरती किती अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, सेकंड मिरर वरती सुद्धा अँगल ऑफ इन्सिडन्स 30 डिग्रीच आहे. मी कसं फॉर्म केले ते, मी जॉमेट्रिकली कसं केलं, फाइंड आउट केलेलं आहे. काय केलं, हा 90 आहे, 90 मधला हा मला 30 माहित होता, मग हा 60 होणार. हा 60 हा 60 तर हा पण 60. ट्रायंगल तिन्ही कोणाची बेरीज 180 असते बरोबर. मग हा 60 आहे, टोटल हा 90 आहे, त्यातला हा 60 गेला, मग हा 30. समजलं. मग किती येणार, अगेन 30. म्हणजे परत एकदा डेव्हिएशन किती येणार आहे, 120 डिग्री. क्लॉकवाईज येणार का सांगा बघा, क्लॉकवाईज येणार की अँटी क्लॉकवाईज येणार. हा रे ऑफ लाईट जर समजा सेकंड मिरर नसती, सेकंड मिररकडे रे ऑफ लाईट कोणता निघालाय बघा, हा निघालाय. सेकंड मिरर नसती तर तो असा गेला असता, परंतु सेकंड मिररमुळे त्याचं डेव्हिएशन असं झालं बरोबर, तो क्लॉकवाईजच फिरलेला आहे. समजतंय. मग टोटल डेव्हिएशन डेल्टा नेट, डेव्हिएशन ड्यू टू फर्स्ट मिरर प्लस डेव्हिएशन ड्यू टू सेकंड मिरर. डेव्हिएशन ड्यू टू फर्स्ट मिरर किती, 120 प्लस डेव्हिएशन ड्यू टू सेकंड 120 बरोबर, 240 डिग्री. किती येणार सांगा डेव्हिएशन, टोटल डेव्हिएशन 240 डिग्री होणार आहे. समजलं. 240 डिग्री इज द टोटल डेव्हिएशन व्हेन टू मिरर्स आर inclined by angle 60 degree and angle of incidence for first mirror is 30 degree. समजला प्रॉब्लेम काय करायचा तो. अजून एक प्रॉब्लेम घ्या तुम्हाला, जर दोन मिररच्या मधला अँगल समजला, हे बघा इथं लिहून ठेवूया आपण. मग अशी थिटा म्हणजे अँगल बिटवीन टू मिरर्स 90 होता, तेव्हा डेल्टा नेट किती होतं सांगा मला, 180 होता. आता अँगल बिटवीन टू मिरर्स किती आहे सांगा, 60 आहे. तर डेव्हिएशन किती आहे सांगा, 240 आहे. आता अजून एक प्रॉब्लेम देतो, दोन मिरर एकमेकींशी 70 डिग्री अँगल बनवत आहेत. दोन मिरर एकमेकींशी 70 डिग्री अँगल बनवत आहेत. सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम तुम्ही, ही एक मिरर घ्या आणि ही एक मिरर घ्या. दोन मिररच्या मधला अँगल 70 डिग्री आहे आणि मिरर M1 वरती एक रे ऑफ लाईट सोडतोय मी. मिरर M1 वरती एक रे ऑफ लाईट असा प्रेमाने सोडला. किती अँगल बनवून सोडलाय बघा, 40 डिग्रीने सोडला. हा नॉर्मल जो आहे हा नॉर्मल झाला, हा अँगल 40 डिग्री. तर तुम्ही काय फाइंड आउट करायचं आहे, डेल्टा नेट फाइंड आउट करायचं आहे. सेम प्रोसिजर अप्लाय करायची, ट्राय करा. बघा काही विद्यार्थ्यांनी ट्राय केला असेल. आता फर्स्ट मिरर साठी तर अँगल ऑफ इन्सिडन्स आपल्याला माहित झाला, म्हटल्यानंतर फर्स्ट मिरर साठी हा फॉर्म्युला जो आहे 180 मायनस 2i वाला,
तो आपण डायरेक्ट यूज करू शकतो का तर फर्स्ट मिररसाठी अँगल ऑफ इन्सिडन्स माहित आहे. मग किती येणार सांगा 180 minus 2 times angle of incidence for first mirror 40 is equal to 180 minus 80 is equal to 100 डिग्री. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. हा जो रे ऑफ लाईट आहे मिरर M1 नसती तर असा गेला असता, परंतु मिरर M2 असल्यामुळे मिरर M1 असल्यामुळे तो असा गेला. बरोबर समजतंय. म्हणजेच असा जायला निघाला होता परंतु असा फिरला तो क्लॉकवाईज. ठीक. आता सांगा हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे, हा 40 आहे तर हा पण काय होणार 40 डिग्री होणार. समजतंय. आता हा 40 आहे, हा टोटल कसा आहे नॉर्मल आहे. बरोबर. हा 90 आहे, टोटल कसा आहे हा 90. 90 पैकी हा 40 गेला, राहिला किती हा 50 डिग्री. ओके. हा ट्रायंगल दिसतोय. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते सांगा 180. 180 पैकी एक 70 आहे, एक 50 आहे, म्हणजे किती होणार 70 आणि 50 120 होणार. राहिला किती सांगा 60. ओके. आता पुढे नॉर्मल ड्रॉ करायचा आहे आता सेकंड मिरर साठी. मिरर M2 साठी अँगल ऑफ इन्सिडन्स पाहिजे ना आपल्याला. मिरर M2 साठी अँगल ऑफ इन्सिडन्स काढण्यासाठी मी एक नॉर्मल मिरर M2 ला सुद्धा ड्रॉ केला. नॉर्मल कुठे ड्रॉ करायचा, ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट येऊन मिररला थटतोय त्या पॉइंटला नॉर्मल टाकायचा, परपेंडिक्युलर टाकायचा. हा 60 आहे तर हा किती होणार बाळांनो 30 होणार ना, कारण हा 90 आहे टोटल नॉर्मलने मिररशी केलेला. बरोबर. आता आपल्याला सेकंड मिरर वरती सुद्धा अँगल ऑफ इन्सिडन्स माहित झाला की ते 30. डेल्टा 2 इज इक्वल टू काय करणार 180 मायनस 2i इज इक्वल टू 180 मायनस 2 अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर सेकंड मिरर 30 म्हणजे किती येणार सांगा 120 डिग्री. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. समजा ही जी सेकंड मिरर नसती तर हा जो रे ऑफ लाईट आहे जो सेकंड मिरर कडे निघाला तो असा गेला असता. बरोबर. परंतु सेकंड मिररमुळे तो असा गेला. बरोबर. हा 30 आहे तर हा सुद्धा किती असणार 30. हा रिफ्लेक्टेड रे. हा क्लॉकवाईज झालं की अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज. बरोबर. मग डेल्टा नेट किती होणार सांगा दोघांची ऍडिशन क्लॉकवाईज असल्यामुळे 100 प्लस 120 इज इक्वल टू किती येणार सांगा 220 डिग्री. आता मला सांगा अँगल बिटवीन टू मिरर्स जेव्हा 70 डिग्री होता तेव्हा टोटल डेविएशन किती आलं होतं 220 डिग्री. समजतंय 220 डिग्री आलेलं आहे. आता व्यवस्थित विचार करून सांगा आपण काय करूया. जो थीटाला काय म्हणतोय रे अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स. थीटाला आपण काय म्हटलं अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स. आता सांगा थीटा आपण किती घेतला होता रे, आणि डेल्टा नेट म्हणजे डेल्टा नेटला आपण काय म्हणतो टोटल डेविएशन. टोटल डेविएशन. ओके. ठीक. आता थीटा जो आहे तो आपण काय करूया सांगा डिक्रीजिंग मॅनर मध्ये लावूया आपण. थीटा 90 70 60. ओके. तेव्हा डेल्टा नेट किती आलो सांगा. डेल्टा नेट आला 90 जेव्हा होता तेव्हा 180. 70 डिग्री जेव्हा दोन मिररच्या मधला अँगल होता तेव्हा 220. बरोबर. आणि जेव्हा 60 डिग्री होता दोन मिररच्या मधला अँगल तेव्हा 240. तुमच्या ह्याच्यावरून काय लक्षात येतं तरी सांगा. जेव्हा थीटा जो आहे दोन मिररच्या मधला अँगल जो आहे तो काय करत गेलो होतो आपण कमी 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 करत गेलो 90 70 60. बरोबर. कमी करत गेलो तर डेविएशन जे आहे ते काय होत गेलं वाढत गेलं. आलं लक्षात. म्हणून इथं लिहूया इफ अँगल बिटवीन टू प्लेन मिरर्स इन्क्रीजेस. डिक्रीज करत गेलो ना आपण. डिक्रीजेस लिहूया. डिक्रीजेस डेल्टा नेट म्हणजे टोटल डेविएशन इन्क्रीजेस. समजलं. म्हणजे थीटा जर कमी केला तर डेल्टा वाढत गेला. समजलं. आता नेहमी सर जेव्हा प्रॉब्लेम येईल तुम्हाला थेरॉटिकल प्रॉब्लेम येतो. इफ अँगल बिटवीन टू मिरर इज 60 डिग्री अँड अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर मिरर M1 इज 20 डिग्री देन फाइंड डेल्टा नेट टोटल डेविएशन. सर नेहमी ही डायग्राम ड्रॉ करायची का, नेहमी हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे का, याच्यासाठी शॉर्ट ट्रिक आहे का कोणती. तर एक ट्रिक देतो तुम्हाला मी. कोणता फॉर्म्युला देतो बघा. एक नेहमी सिंपल फॉर्म्युला. प्रत्येक वेळी हे डायग्रामॅटिकली सॉल्व्ह करणं गरजेचं नाही. एक सिंपल फॉर्म्युला आहे. जर दोन मिररच्या मधला अँगल थीटा असेल तर बघा मी तुम्हाला देतो एक इझी फॉर्म्युला. जर दोन मिररच्या मधला अँगल थीटा असेल तर डेल्टा नेट साठी देतोय 360 मायनस 2 थीटा. डेल्टा नेट किती आहे सांगा 360 मायनस 2 थीटा. ओके. म्हणजे दोन मिररच्या मधला जर अँगल आपल्याला माहित असेल तर आपण
डेव्हिएशन, टोटल डेव्हिएशन इझिली काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता हा फॉर्म्युला अप्लाय करून बघूया. पहिल्यांदा सांगा डेव्हिएशन थिटा किती घेऊया, 90. मग डेल्टा नेट किती सांगा, डेल्टा नेट इज इक्वल टू 360 मायनस 2 इंटू थिटाची व्हॅल्यू किती घेतली, 90. मग किती ना सांगा, 360 मायनस 2 इंटू 90 180. 360 मायनस 180 180. समजलं. आता समजा थिटाची व्हॅल्यू 70 घेऊन बघा, डेल्टा नेट इज इक्वल टू 360 मायनस 2 इंटू थिटा किती टाकायचं ह्या फॉर्म्युल्यामध्ये, 70 टाका, 70 टाका, 70. 360 मायनस 2 इंटू 70 140. 360 मायनस 140 किती येणार सांगा, 220. ओके, 0 मायनस 0 0, 6 मायनस 4 2, 3 मायनस 1 2. ओके, म्हणजे हे सुद्धा व्हेरीफाय करतो आपण, हे केलं. पुढे डेल्टा नेट जेव्हा दोन मिररच्या मधला अँगल 60 असेल, मग 360 मायनस 2 इंटू 60 इज इक्वल टू 360 मायनस 2 इंटू 60 किती ना 120. मग किती येणार सांगा, 240 डिग्री. बघा बरं, 0 0 0, 6 मायनस 2 4, 3 मायनस 1 2. म्हणजे हे सुद्धा व्हेरीफाय झालेलं आहे. म्हणजे नेहमी मित्रांनो, दोन प्लेन मिररच्या मधला अँगल दिला असेल तुम्हाला, तर टोटल डेव्हिएशन तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ओके, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, डायग्राम ड्रॉ करायची आवश्यकता नाही. हा फॉर्म्युला पार्ट आहे, हा फॉर्म्युला अप्लाय करा. दोन मिररच्या मधला अँगल तुम्हाला फक्त दिलाय, ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाका, टोटल डेव्हिएशन निघून जाईल. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये कुठे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे का पहिल्या मिररवरती किंवा दुसऱ्या मिररवरती? नाही. म्हणजे जेव्हा दोन मिरर एकमेकींशी कसे असतील, इन्क्लाइन असतील, तेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे पहिल्या मिररवरती, तो अँगल ऑफ इन्सिडन्स मॅटर करत नाही तर त्या म्हणजे टोटल डेव्हिएशन होण्यासाठी. समजतंय? टोटल डेव्हिएशन डज नॉट डिपेंड्स ऑन अँगल ऑफ इन्सिडन्स ऑन फर्स्ट मिरर. समजतंय? हा फॉर्म्युला वापरा, तुम्हाला काय मिळून जाईल, आन्सर मिळून जाणार. आता ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला अजून काही क्वेश्चन देतो बघा. डायरेक्ट फॉर्म्युला वापरून तुम्ही इझिली काय करू शकता, सोल्युशन फाइंड आउट करू शकता. घ्या, जर दोन मिररच्या मधला अँगल 45 असेल, किती असेल, 45 डिग्री, तर डेल्टा नेट फाइंड आउट करा. ओके, फॉर्म्युला अप्लाय करा, सांगा डेल्टा नेट इज इक्वल टू 360 मायनस 2 इंटू 45. 2 इंटू 45 इज इक्वल टू 360 मायनस 2 इंटू 45 90. बरोबर. डेल्टा इज इक्वल टू काय ना सांगा, 0 मायनस 0 0, 6 मायनस 9 16 मायनस 9 किती ना सांगा, 7. बरोबर. 3 मायनस 1 2, 270 डिग्री. दिस इज द टोटल डेव्हिएशन. ओके, समजले? पुढे आता समजा तुम्हाला टोटल डेव्हिएशन दिले, समजा टोटल डेव्हिएशन 200 आहे, देन फाइंड अँगल बिटवीन टू मिरर्स. म्हणजे उलटा, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला थिटा देतील, डेल्टा काढायला होतील, किंवा डेल्टा देतील, थिटा सुद्धा फाइंड आउट करायला लावतील. इथे काय दिले, डेल्टा दिलाय, तुम्हाला थिटा फाइंड आउट करायचा आहे. वापरा बघू फॉर्म्युला, जमते का? डेल्टा इज गिवन, थिटा इज टू बी फाइंड. बघा, डेल्टा नेट फॉर्म्युला वापरला, डेल्टा किती दिलाय, 200 इज इक्वल टू 360 मायनस 2 थिटा. बरोबर. आता हा मायनस वाला 2 थिटा अलीकडे आला, 2 थिटा इज इक्वल टू 360, हा 200 पलीकडे, मायनस 200. ओके, मग 2 थिटा इज इक्वल टू 360 मायनस 200 किती ना सांगा, 0 मायनस 0, 6 मायनस 6, 3 मायनस 1 160. ओके, मग थिटा इज इक्वल टू किती ना 160 अपॉन 2. बरोबर. थिटा इज इक्वल टू किती ना सांगा, 80. बरोबर. म्हणजे प्रॉब्लेम मित्रांनो कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते एकदम इझी आहे आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे, रे ऑप्टिक्स. समजतंय? टोटल डेव्हिएशन फाइंड आउट करायचं. सर आम्हाला दोन मिररच्या मधला अँगल द्यायचं होतं, आम्ही तुम्हाला टोटल डेव्हिएशन फाइंड आउट करू शकतो. ओके, या दोन मिररच्या मधला अँगल 30, फाइंड आउट करा टोटल डेव्हिएशन. दोन मिररच्या मधला अँगल 50, फाइंड आउट करा टोटल डेव्हिएशन. समजतंय? टोटल डेव्हिएशन दिले 300, फाइंड आउट करा दोन मिररच्या मधला अँगल. म्हणजे तुम्हाला काय काय देतील, समजा एक एक्झाम्पल म्हणून थिटा दिलाय तुम्हाला, थिटा दिलाय 20, डेल्टा फाइंड आउट करायचा. बरोबर. त्याच्यानंतर 30 दिलाय, 30 आपण वेगळा घेऊया थोडा, 40 दिलाय, डेल्टा फाइंड आउट करायचा. ओके, समजतंय? त्याच्यानंतर डेल्टा दिलाय तुम्हाला फॉर एक्झाम्पल असं धरून चालूया 260 डिग्री.
मला थिटा फाइंड आउट करायचं. थिटा म्हणजे काय, अँगल बिटवीन टू आहे, आणि डेल्टा म्हणजे काय, टोटल डेव्हिएशन आहे. समजतंय? सो फ्रेंड्स, अजून एक प्रॉब्लेम दिलाय. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा, टू प्लेन मिरर्स, ओके, इन्क्लाइन ॲट अँगल 70 डिग्री. म्हणजे दोन प्लेन मिरर आहेत आणि दोन प्लेन मिररच्या मधला अँगल 70 डिग्री आहे असं सांगितलं. आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. समजा ही एक मिरर आहे, या मिररला आपण नाव दिलं M1, आणि समजा ही एक मिरर आहे, या मिररला आपण नाव देऊया M2. चालेल? फर्स्ट मिरर आणि ही सेकंड मिरर, दोघांच्या मधला अँगल किती सांगितलाय, 70 डिग्री सांगितलाय. चालेल, ठीक. इफ रे इज इन्सिडेंट ॲट अँगल थिटा, इफ रे इज इन्सिडेंट ॲट अँगल थिटा, म्हणजेच रे ऑफ लाईट थिटा एवढा अँगल ऑफ इन्सिडेंसने आलाय. कुणावरती आलाय बघा, मिरर M1 वरती आलाय, ऑन मिरर M1. म्हणजे हा रे ऑफ लाईट असा आला बघा, असा रे ऑफ लाईट आला. किती अँगल बनवून आलाय, थिटा अँगल बनवून आलेला आहे. ओके, थोडंसं आपण पलीकडे घेऊया. हा जर रे ऑफ लाईट असा आला बाय मेकिंग अँगल थिटा, बरोबर. किती अँगलने आला, थिटा अँगलने आला. हा काय रे, नॉर्मल आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय बघा, बरोबर वाचा. अँड गेट रिफ्लेक्टेड टुवर्ड्स M2, बरोबर. हा असा M2 कडे रिफ्लेक्ट झाला. आता मला सांगा, हा थिटा अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे म्हटल्यानंतर हा सुद्धा किती असणार आहे, थिटा असणार. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, दोन्ही अँगल कसे असतात, सेम असतात बाय फर्स्ट लॉ ऑफ रिफ्लेक्शन. ठीक, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, आपल्याला हा थिटा माहित झाला, हा थिटा आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हटल्यानंतर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा थिटा आहे. मित्रांनो, हा जर थिटा असेल तर हा किती असेल रे, हा टोटल 90 आहे नाही सांगा, नॉर्मलने केलाय, बरोबर. नॉर्मलने मिररशी केलेला अँगल 90, त्याच्यातला हा थिटा, मग हा किती असणार, 90 मायनस थिटा असणार. चालेल. पुढे काय सांगितले बघा, आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम M2, म्हणजे रिफ्लेक्शन परत M2 कडून सुद्धा रिफ्लेक्ट झालाय बघा तो, बरोबर. हा आपण नॉर्मल ड्रॉ करूया M2 वरती, नॉर्मल ऑन M2. सांगितलं मी नॉर्मल कुठे ड्रॉ करतात रे सांगा, ज्या पॉइंटला रे ऑफ लाईट येऊन थटतो मिररला, त्या पॉइंटला आपण परपेंडिक्युलर टाकतो. बरं, आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम M2, म्हणजेच M2 कडून सुद्धा रिफ्लेक्ट होऊन तो जो रे ऑफ लाईट आहे तो काय झाला, रे गेट पॅरलल टू M1, म्हणजेच रिफ्लेक्शन M2 कडून होऊन तो जो रे ऑफ लाईट आहे हा कसा होणार आहे, M1 ला पॅरलल, म्हणजे M1 ला कसा होणार, पॅरलल म्हटल्यानंतर हा रे ऑफ लाईट असा जाणार आहे. समजलं, पॅरलल टू M1. समजलं, काय डाऊट आहे का बघा. आता हा जो रे ऑफ लाईट आहे हा रिफ्लेक्शन फ्रॉम M2 आहे, बरोबर, आणि हा कसा झाला, मिरर M1 ला पॅरलल. बघा, सांगितलं प्रॉब्लेम मध्ये तसंच मी ड्रॉ केलंय. तर थिटा फाइंड आउट करायचं, म्हणजे हा थिटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मला सांगायचं आहे, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून मिरर M1 आणि ही जी हा जो रिफ्लेक्टेड रे आहे हे एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहे, बरोबर. ही लाईन तर कंटिन्यूच आहे. मग हा 70 असेल तर हा पण किती असणार आहे सांगा, 70 डिग्री असणार. किती सोपं आहे, काय डाऊट आहे का बघा. जर हा 70 असेल तर हा पण किती असणार, 70 डिग्री. मिरर M1 आणि रिफ्लेक्टेड रे पॅरलल आहेत, ही तर लाईन M2 ची कंटिन्यूच आहे. हा 70 तर हा पण 70. ओके, मग आता तुम्ही ह्या डायग्राम कडे बघून सावकाश मला सांगा, हा जो आहे हा अँगल कोणता, 90 मायनस थिटा आहे, बरोबर. हा किती सांगा, 90 मायनस थिटा ह्या रेने मिरर M1 शी केलेला, बरोबर. मग हा जर असेल बघा, हे काय झालं, झेड होते की नाही सांगा. म्हणजे आपण काय करू शकतो, हे डायग्राम मी ड्रॉ करतो बघा, असा येते. त्यानंतर हा किती आहे, 90 मायनस थिटा आहे, तर हा किती असेल बाळांनो, हा सुद्धा 90 मायनस थिटा बाय अल्टरनेट मेथड, बरोबर. मग हा जर असेल 90 मायनस थिटा, तर हा टोटल काय असणार सांगा, 90 मायनस थिटाच असणार ना. टोटल किती असणार, 90 मायनस थिटा असणार आहे. काय डाऊट आहे, नाही. पुढे बघा, आता आपल्याला माहित आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा टोटल 90 मायनस थिटा आहे बघा व्यवस्थित. हा टोटल किती आहे, 90 मायनस थिटा आहे. तर हा किती असेल सांगा, हा असणार 90 मायनस थिटाच्या हाफ, 90 मायनस थिटा अपॉन 2, आणि खालचं काय असणार सांगा, 90 मायनस थिटा अपॉन 2. बरोबर आहे का नाही सांगा, कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. समजतंय. म्हणजे सांगा एक एक्झाम्पल म्हणून, हा किती आहे सांगा, हा 40 आहे, बरोबर. मग हा पण 40 असणार, आणि हा बायसेक्टर आहे. नॉर्मल काय असतो सांगा, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रेला बायसेक्टर असतो, लक्षात ठेवा. हा बघा, हा इन्सिडेंट रे
आणि हा रिफ्लेक्टेड रे, आणि नॉर्मल काय असतो सांगा, दोघांच्या मध्ये असतो बरोबर. मग हा अँगल आणि हा अँगल कसे असतात, सेम असतात. इथं काय दिलंय, टोटल अँगल दिलेला आहे बरोबर, हा 40 दिलेला आहे म्हटल्यानंतर काय होईल, मग हा 20 होईल, हा 20 होईल. ओके. आणि हा जर 90 मायनस थिटा असेल तर मग हा किती होणार, 90 मायनस थिटा बाय 2, आणि वरचा किती होणार, 90 मायनस थिटा बाय 2. तसंच इथे केलं, 90 मायनस थिटा बाय 2, वरचा 90 मायनस थिटा बाय 2. ठीक. आता हा टोटल नॉर्मल आहे बघा, हा काय टोटल नॉर्मल आहे, ही मिरर आहे. ओके. हा टोटल अँगल किती होणार, 90 होणार. ह्याच्यात कोण कोण आहे सांगा, हा 70 प्लस ह्याच्यातला हा अर्धा 90 मायनस थिटा बाय 2. समजलं. हा जो आहे हा किती होणार सांगा, 90 होणार आहे. ओके. 90 म्हटल्यानंतर कोण कोण होणार सांगा, 70 हा वरचा प्लस हा अर्धा 90 मायनस थिटा बाय 2, 90 मायनस थिटा अपॉन 2. ओके. होल डिवायडेड आहे. इज इक्वल टू किती होणार आहे, 90 आहे. समजते का बघा सगळ्यांना, एकदम इझी मेथड. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 2 इंटू 70 140 प्लस 90 मायनस थिटा होल डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 90. आता हा 2 जो आहे ह्या 90 ला मी मल्टिप्लाय करतो, काय होईल सांगा, 140 प्लस 90 मायनस थिटा इज इक्वल टू 2 इंटू 90 180. चालेल. प्लस 90 किती येणार सांगा, 230. किती येणार सांगा, 230 मायनस थिटा इज इक्वल टू 180. ओके. आपल्याला थिटा फाइंड आउट करायचं, मग हा 180 अलीकडे, 230 मायनस 180 इज इक्वल टू थिटा. म्हणून थिटा इज इक्वल टू किती येणार सांगा, 50 डिग्री. 230 मायनस 180 किती येणार सांगा, 50 डिग्री. समजलं मेथड काय केली मी, हे गरजेचं आपल्याला. हा जर 90 मायनस थिटा आहे आणि ही लाईन पॅरलल आहे, रिफ्लेक्टेड रे मिरर आहे म्हणून पॅरलल आहे. मग ह्या लाईनने इथं केलेला अँगल आणि इथं केलेला अँगल सेम असणार अल्टरनेट मेथडने. हा 90 मायनस थिटा आहे तर हा टोटल 90 मायनस थिटा, मग हा टोटल 90 मायनस थिटा म्हटल्यावर त्याचा हा 90 मायनस थिटा बाय 2 प्लस हा 70 इज इक्वल टू काय होतो, 90. समजलंय. एकदम इझी प्रॉब्लेम असतात, फक्त छोट्या छोट्या जॉमेट्री यूज करणं गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, अजून 2 प्रॉब्लेम दिलेत तुम्हाला, ते तुम्ही होमवर्कला ट्राय करायचे आहेत. काय सांगितलं बघा, अ प्लेन मिरर मेक्स अँगल 30 विथ हॉरिझॉन्टल. इफ व्हर्टिकल रे स्ट्राइक्स द मिरर, फाइंड अँगल बिटवीन मिरर अँड रिफ्लेक्टेड रे. मिरर आणि रिफ्लेक्टेड रेच्या मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. दुसरं सांगितलं, रे ऑफ लाईट मेक्स अन अँगल 10 डिग्री विथ हॉरिझॉन्टल, स्ट्राइक्स द प्लेन मिरर which and strikes the plane mirror which is inclined at angle theta with horizontal. Find theta for which reflected ray becomes vertical. बघा प्रॉब्लेम मध्ये काय सांगतो मी, प्लेन मिरर मेक्स अन अँगल 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. उधर हा हॉरिझॉन्टल ड्रॉ केला आणि हॉरिझॉन्टलशी हा असा हॉरिझॉन्टल ड्रॉ केला, हॉरिझॉन्टलशी 30 डिग्री या प्लेन मिररने केलेला अँगल. ओके. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं, इफ व्हर्टिकल रे स्ट्राइक्स द मिरर. बरोबर, हा व्हर्टिकल रे आला मिरर वरती पडला, बरोबर, असं आपण एक्सटेंड केलं. ठीक आहे. व्हर्टिकल रे म्हटल्यानंतर तो हॉरिझॉन्टलला कसा असतो, 90 डिग्री असतो. हा 30 आहे, हा 90 आहे म्हटल्यानंतर हा किती होणार, 60 डिग्री होणार. हा किती होणार, 60 डिग्री होणार, आपल्याला माहित असावं. ठीक आहे. पुढे व्हर्टिकल रे स्ट्राइक्स द मिरर, फाइंड द अँगल बिटवीन मिरर, बरोबर, आणि रिफ्लेक्टेड रे. ओके. आता इथं आपण नॉर्मल ड्रॉ केला, फॉर एक्झाम्पल हा असा नॉर्मल आहे, हा असा नॉर्मल ड्रॉ करतो बघा, हा नॉर्मल आहे. ठीक आहे. हा इन्सिडेंट रे, तर हा रिफ्लेक्टेड रे झाला, बरोबर. आता मला सांगा, हा जो इन्सिडेंट रे कसा आला होता, व्हर्टिकली डाऊनवर्ड आला होता. व्हर्टिकल रे स्ट्राइक्स द मिरर. ओके. व्हर्टिकल रे आलाय, आपण फक्त तो एक्सटेंड केला कुठपर्यंत, हॉरिझॉन्टल पर्यंत. हॉरिझॉन्टलशी मिररने 30 डिग्री बनवलाय. हॉरिझॉन्टल पर्यंत एक्सटेंड केलं, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल परपेंडिक्युलर आहे. हा 30 डिग्री दिलाय, मग हा किती होणार, 60 डिग्री. हा 60 आहे तर अपोजिट हा 60 होणार. ओके. हा 60 होणार, हा नॉर्मल आहे आणि हा मिरर आहे, बरोबर, परपेंडिक्युलर असतो नॉर्मल मिररशी म्हटल्यावर हा 60 आहे तर हा किती होणार, 30 डिग्री होणार. ओके. हा पण किती होणार मग, 30. अँगल ऑफ इन्सिडेन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रे. तर विचारलंय काय, कोणाच्या मधला अँगल विचारलाय तुम्हाला, तर मिरर आणि रिफ्लेक्टेड रे. ही बघा, ही मिरर आहे आणि हा रिफ्लेक्टेड रे, हा कोणता आहे, रिफ्लेक्टेड आहे. ओके. मग हा अँगल फाइंड आउट करायचा. मग सांगा आपल्याला किती अँगल असणार, एकदम इझी आहे. हा नॉर्मल आहे, ही मिरर आहे, हा टोटल 90 पैकी हा 30 गेला, मग हा किती असणार, 60. देयरफॉर अँगल बिटवीन मिरर अँड रिफ्लेक्टेड रे इज इक्वल टू 60 डिग्री. बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये एक काय सांगितलं बघा, मी हॉरिझॉन्टल ड्रॉ करतो अगोदर,
हा हॉरिझॉन्टल चालेल. पुढे रे ऑफ लाईट मेक्स अन अँगल 10 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. ओके. अँड स्ट्राइक्स द प्लेन मिरर विच इज इन्क्लाइन्ड ॲट थिटा टू हॉरिझॉन्टल. म्हणजे अगोदर प्लेन मिरर मी ड्रॉ केली, ही प्लेन मिरर आहे. ओके. ह्या प्लेन मिररने हॉरिझॉन्टलशी किती अँगल बनवलाय? थिटा बनवलाय. ठीक आहे. आणि ह्या मिररवरती कोण स्ट्राईक झालाय? तर रे स्ट्राईक झालाय. बरोबर. हा समजा रे ऑफ लाईट आला, हा असा रे ऑफ लाईट आला. ठीक आहे. हा असा आपण पुढे एक्सटेंड केला. किती अँगल बनवलाय? 10 डिग्री. कुणाशी? हॉरिझॉन्टलशी. म्हणजे हा 10 डिग्री कुणी बनवलाय? इन्सिडंट रेने. कुणाशी? हॉरिझॉन्टलशी. ठीक आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं? तर थिटा फाइंड आउट करायचा आहे. आणि कंडिशन सांगितलंय रिफ्लेक्टेड रे जो आहे तो कसा झाला पाहिजे? व्हर्टिकल झाला पाहिजे. व्हर्टिकल झाला पाहिजे म्हणजे हा असा रिफ्लेक्टेड रे गेला पाहिजे वर. समजलं? व्हर्टिकल म्हणजे कसा असतो सांगा? परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल असतो. मग हा किती होणार? 90 होणार. लक्षात आलं? समजतंय? हा पण 90 होणार. 90 आणि हा थिटा आहे. व्यवस्थित विचार करून सांगायचा आहे तर मला तुम्ही. हा 90 आहे, हा 10 आहे. मग हा किती असेल सांगा मला? हा जो आहे हा अँगल किती असेल सांगा? त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते सांगा? 180 असते. त्याच्यापैकी हा काय झाला? 90 झाला. हा 10 आहे. मग हा किती असणार सांगा? 80 असणार आहे. हा किती असणार? 80. पुढे हा जर 80 असेल तर हा पण किती असणार सांगा? 80 असणार आहे. लक्षात येते? इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे ह्या दोघांच्या मधला अँगल 80 असतो. बरं, इथून आता आपण काय ड्रॉ केला? इथून असा नॉर्मल ड्रॉ केला. बरोबर. नॉर्मल आणि इन्सिडेंट रे 40 असणार. बरोबर. कारण हा टोटल 80 आहे, हा 40. हा पण किती असणार? 40 असणार. ओके. नॉर्मल आणि प्लेन मिरर 90. 90 पैकी हा 40 झाला तर हा किती असणार सांगा? 50 डिग्री. ओके. हा 50 आहे तर हा खालचा किती असणार? 50 डिग्री. त्याच्यातला एक आपल्याला 90 मिळाला. बरोबर. एक 50 मिळाला तर थिटा किती असणार सांगा? 90 प्लस 50 प्लस थिटा इज इक्वल टू किती असतो? 180 असतो. बरोबर आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज. हा ट्रायंगल आपण विचारायला घेतो. त्याच्यातला एक किती आहे? 50. आपण ह्या जॉमेट्री करून आपण मिळवलेला आहे. हा 90 आहे. किती येणार सांगा? 90 प्लस 50 140 प्लस थिटा इज इक्वल टू 180. therefore theta is equal to किती येणार सांगा? 40 डिग्री. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके. ठीक आहे.